दरम्यान नितेश राणे आता मुंबऱ्यात दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य आपण बघणार आहोत, तर थेट जाणार आहोत मुंबऱ्यामध्ये। आज कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच कावड यात्रेनिमित्त नितेश राणे मुंबऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। अर्थात आज ते काय भाषण करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण त्यांच्या मुंबऱ्यात येणाऱ्या काही संघटनांचा विरोध सुद्धा होता। तसं पत्र देखील समोर आलेलं होतं। मात्र आता नितेश राणे आपण बघतोय मुंबऱ्यात दाखल झालेले आहेत। आज कावड यात्रा आहे आणि याच कावड यात्रेचं आयोजन करण्यात आले, त्यानिमित्त नितेश राणे मुंबऱ्यात। दृश्यांमध्ये आपण बघतोय नितेश राणे यांचं स्वागत करण्यात येत आहे। गेले काही सातत्यानं चर्चेत येत असतात आणि आज सुद्धा त्यांचं इथे भाषण होणार आहे। आजच्या भाषणात नेमकं ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतोय त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। नितेश राणे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे मुंबऱ्यामध्ये। खेर ते दाखल झाले तर त्यांच्या मुंबऱ्यात येण्याला विरोध सुद्धा होता, मात्र आज कावड यात्रेनिमित्त ते मुंबऱ्यात दाखल झाले। यापूर्वी सुद्धा मुंबऱ्याबद्दल त्यांनी एक विधान केलेलं होतं आणि ते विधान सुद्धा चांगलंच चर्चेत आलेलं। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रिजवान, काय अधिकची माहिती आहे? सौरव, आपण पाहतो ज्या पद्धतीने मंत्री नितेश राणे हे मुंबऱ्यामध्ये दाखल झालेले आज विश्व हिंदू परिषद आणि मुंबईश्वर देवी यांच्या माध्यमातून कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच यात्रेला जे आहे ते स्वतः मंत्री नितेश राणे यांनी देखील हजेरी लावलेली आहे। आपण पाहतो ज्या पद्धतीने नितेश राणे यांच्या अनेक वक्तव्यामुळे वादग्रस्त विधानामुळे अनेक वेळा जे आहे ते वातावरण तापलेलं आपल्याला दिसून आलं होतं आणि त्यामुळे ज्या पद्धतीने मुंबराचं नाव बदलून मुंबरा देवी करावे असे देखील त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे। परंतु नितेश राणे यांच्या येण्यापूर्वी जे आहे ते काल एमआयएमने जे आहे ते मुंबरा पोलिसांना पत्र दिला की नितेश राणे यांच्या माध्यमातून कुठलाही चिथावणी वक्तव्य जो होते या ठिकाणी करण्यात यावे नाही याची संपूर्ण खबरदारी जी आहे ती पोलिसांना पत्र देऊन मागणी केली होती। परंतु आपण पाहतोय की आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सांगितलं की मुंबराचं नाव हे मुंबरा देवी यांच्यामुळेच पडलेलं आहे, त्यामुळे आता या यात्रेमध्ये कशा पद्धतीने मंत्री नितेश राणे भाषण करणार तेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सौरभ, आपण बघतोय की नितेश राणे मुंबऱ्यात दाखल झालेले आहेत। एमआयएमचा विरोध आहे, नितेश राणेंना मुंबऱ्यात बंदी घाला अशी मागणी करणारं पत्र त्यांनी लिहिलेलं होतं। मुंबऱ्याचे नगरसेवक सैफ पठाण यांनी पत्राद्वारे तशी पोलिसांकडे मागणी केलेली, तरी आपण बघतोय नितेश राणे आता अखेर मुंबऱ्यात दाखल झालेले आहेत। मोठी गर्दी जमलेली आहे नितेश राणे यांच्या स्वागतासाठी। यापूर्वी नितेश राणे यांनी मुंबऱ्या संदर्भात एक विधान केलेलं होतं, मुंबऱ्याचं नाव मुंबरा देवी का होत नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं आहे।
तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय. आत्ताच आपण भाषण सुद्धा ऐकलं नितेश राणे यांचं. ते मुंब्र्यामध्ये आज आहेत आणि मुंब्र्यात त्यांनी भाषण केलेलं आहे. काय नेमकं कारण, तर कावड यात्रेच्या संदर्भात ते या ठिकाणी पोहोचलेले आहे. त्यांचा हा मुंब्र्याचा दौरा आहे, मात्र तो चर्चेत यासाठी कारण की मुंब्र्या संदर्भात त्यांनी एक विधान केलं होतं, ज्यामुळे त्यांचा विरोध होताना पाहायला मिळाला. एकंदरीतच त्यांनी मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी व्हावं असं म्हटलं होतं आणि त्यावरून MIMनं त्यांना विरोध केलेला आहे. त्यांच्या या दौऱ्याला देखील विरोध करण्यात आलेला होता आणि म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र ते आता मुंब्र्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं भाषण सुद्धा झालेलं आहे. मुंब्र्यात हिंदू लोकांची जास्त संख्या आहे. आजची मुंब्रा हिंदूंचा आहे, उद्याही हिंदूंचाच असणार असं देखील ते मुंब्र्यामध्ये आत्ताच त्यांच्या भाषणाच्या दरम्यान म्हणालेले आहेत. तर विश्व हिंदू परिषदेच्या कावड यात्रेमध्ये त्यांनी उपस्थिती लावलेली आहे आणि तेव्हाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. मुंब्र्याचं नामांतर मुंब्रा देवी करा असा पुनरुच्चार पुन्हा एकदा नितेश राणे यांनी केलेला आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे खरं तर गदारोळ सुरू झालेला आहे. MIMचे जे नेते आहेत, तिथले स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांनी तर या दौऱ्याला सुद्धा विरोध केला आणि त्या पद्धतीनं आम्ही इथे येऊ देणार नाही असं ते म्हणाले होते. मात्र आता आपण पाहतोय की मुंब्र्यात ते दाखल झालेले आहेत आणि भाषण सुद्धा त्यांचं झालेलं आहे.